आक्षेप नाही त्याच्यामध्ये, कारण फक्त आता उद्या ते कार्यालय नाशिकला गेले असते तर मग काय आक्षेप नव्हता. कारण ही सगळी आता पाणी आपलं कोकणातून आणायचं आहे. पाणी जर कोकणातून मग आणायचं आपल्याला तर शेवटी सगळ्या अधिकारी मुद्दाम नाशिककडे काय घेऊन गेलो, कारण त्यांना उद्या ओलाच परत जायचंय. तिथून पाणी आपल्याला काढायचंय, तिथे यंत्रणच नाही आपल्याकडे. आज एक अधिकारी नाही, एक फक्त कार्यक्रमामध्ये काम करतोय. आज 90,000 कोटीची योजना राबवणारा एक अधिकारी करणार का? आणि कोणासाठी करतो आपण? दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जी भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे तर मनुष्यबळ लागेल ना. मला सगळं तांत्रिक मनुष्यबळ लागेल, आपल्याला अधिकारी लागतील. त्याच्यातून ज्या भागातून कार्यालय आपण हलवली तिथं जर मी तुम्हाला आता वेळ नाहीये स्वतंत्रपणे तुम्हाला मी चर्चा करेन, तिथं काहीच काम नव्हतं. फक्त तिथल्या संबंध अधिकाऱ्यांची सोय होण्यासाठी कार्यालय होते फक्त. आता मागच्या 5 वर्षात तुम्हाला आकडेवारी पाहिली, काय काम केलं त्या कार्यालयात, काय काम झाले, किती टक्के काम झालं, किती टक्के काम शिल्लक होतं, याचा फार बारकाईने अभ्यास करून हा निर्णय झाला. आता काही अपघातले निर्णय एक जवळजवळ 7-8 महिने याचा अभ्यास झाला. आणि स्थानिक कर्मचारी जे आहेत ते आता मात्र स्वाभाविक आहे की जेव्हा स्थलांतर होणार असल्यामुळे मग ते आता काही वेगवेगळ्या चुकीची माहिती पुढे करत काही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करतात. तशी वस्तुस्थिती नाहीये. पण माझी विनंती एवढीच आपल्याला की जे काही वास्तव आहे मी आपलं स्वतः मांडतो स्वतंत्रपणे, एकदा आपण ही अशी गडबड कमी होऊ द्या, स्वतंत्रपणे मांडतो. म्हणजे तुमचं जर समाधान तरी झालं नाही तरी माझी तयारी आहे की त्याच्यामध्ये. आतापर्यंत नाशिक नगरच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यावर सातत्यानं पाण्याबद्दल अन्याय केलाय, आता तो अधिक होणार आहे असा आरोप आता माझं तेच म्हणणं आहे हा काही नगर नाशिक नाहीच आहे. मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी संकल्पच आपण केले. आता हे 55 टीम्स पण येणार कुठे काय कुठे देणार पाण्यावर लक्ष ठेवा, कार्यालयावर नको असं म्हणजे माझं म्हणणं आहे अंतिम हेतू काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पण मी परत सांगतो की वस्तुनिष्ठ माहिती आपण जर मी थोडं प्रेझेंटेशन दाखवतो आपल्याला आणि ते पाहिल्यानंतर आपण मग निर्णय करू. म्हणजे आम्ही काही वी आर नॉट रिजिड. पण आता हा जरा पहिला मुद्दा हा तुम्ही दुसऱ्यांदा भावनिक पोस्ट केली तुम्ही उन्हात बसू नका. कालची मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली, त्यांनी भावनिक मला देखील आवाहन केलं. पण माझं असं म्हणणं त्यांना विनंती त्या दिवशी प्रेस समोर तुमच्याही होती की मी समितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करीन, त्यांना घेऊन येतो. त्या पद्धतीमध्ये फक्त कालचा एक दिवस सोडून आज आम्ही आलो. कारण काल देखील विखे पाटील साहेब दिल्लीला कांदा प्रश्नावरती होते. अनेक राज्याचे ज्वलंत विषय तिकडे दिल्लीमध्ये चर्चेला होते. त्यामुळे काल रात्री ते मुंबईत आले आणि आज सकाळी पहाटे आम्ही दोघेही मुंबईहून निघालो. त्यामुळे मनोजदादांनी देखील आम्ही केलेल्या आव्हानाचा विचार करायला पाहिजे. भावनिक आव्हान असलं तरी मी बंधू म्हणूनच आव्हान केलं. मराठा समाजाचा कार्यकर्ता मीटिंग करतो. मीटिंग झाल्यावर गेले सर मीटिंग झाल्या. आपण बघितलं विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक होईल. मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाचा त्याच्यात आढावा घेऊ असं सांगितलं गेलेलं आहे. आणि बैठक झाल्यानंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड हे अंतरवलीला जाणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे.